स्वागत करू, सगळेजण त्याच्या बाबतीमध्ये हे करू, परंतु काहीतरी एखादा लीग जिंकल्यासारखं जे काय असं चित्र जातंय कार्यक्रम आहे आपल्याला मुद्दाम सांगायचं या बाबतीतली सत्यता आम्हाला कळवा. ठीक आहे, माहिती द्या, पूर्ण करा. अनिल परब, तुम्हाला ह्याच बोलायचं का मुद्दा? अहो, विधिमंडळात अध्यक्ष सभापतींचा अधिकार आहे, मी सांगते ना त्याच्यावरती. देशासाठी अतिशय सरकारला अभिमानाची गोष्ट आहे की भारताने विश्वकप जिंकलाय आणि त्यापेक्षा अभिमानाची गोष्ट ही आहे की आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्यांचा सत्कार होतोय. फक्त आम्ही देखील महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे एक सदस्य आहोत. आम्हाला ह्या सत्कारापासून लांब का ढकलताय? सत्कार झालाच पाहिजे आणि त्याच्यात आमचा सहभाग का? आम्ही काय भारताचे नागरिक नाहीयेत? आम्ही फक्त एवढीच आमची मागणी आहे की जो कार्यक्रम सरकारने आयोजित केलाय तो कार्यक्रम विधिमंडळाला अवगत असावा, एवढीच आमची साधी मागणी आहे. एवढा मोठा चांगला कार्यक्रम होतोय, या देशाच्या जगजेत्यांचा आपण सत्कार करतोय, याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम काय? पण तुम्ही आम्हाला विरोधी पक्ष म्हणजे इतके टोकाला नेऊन ठेवले की अशा चांगल्या कार्यक्रमात देखील आम्हाला बाजूला ढकलायचं, हे काय बरोबर नाही. आमची आपल्याकडे एवढीच अपेक्षा आहे की सगळ्यांना निमंत्रण द्या, आम्हाला देखील या चांगल्या सोहळ्याचा एक भागीदार होऊ देत ना, क्षणांचा, सोनेरी क्षणांचा, एवढंच आमचं म्हणणं आहे. सन्माननीय प्रवीण दरेकर. नाही, आता महोदय, सन्माननीय भाई जगताप आणि अनिल परब यांचा मुद्दा राष्ट्राध्यक्ष आम्ही सहमत आहोत की अधिकृत निमंत्रण सभापती म्हणून किंवा विधिमंडळ म्हणून दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना देणं अपेक्षित आहे. याच्यात काही दुमत असायचं कारण नाही. या सभागृहाचा अधिकार आहे किंवा आमचा अभिमान आहे. परंतु आमचा पिजन पण तुम्ही अधिकृत कुठे नाही, पिजन बॉक्स मध्ये आहे का? पाहिलंय का? नाही, मी पण सभापती महोदया, माझं एवढं म्हणणं आहे की पण भाई पण ते करत असताना काल आपला देश जगजेता झाला, लाखोचा जनसमूह जागर त्या ठिकाणी उसळला होता, आपणही सगळे होतो भाई. परंतु तुम्हाला ती बसच दिसली, तुम्हाला दिसली बस, लाखोचा जनसमुदाय होता आणि एक बस गुजरातची आहे. एवढ्या कोत्या मनोवृत्तीचे पण राहणं बरोबर नाही. आणि आता तुम्ही सीएमचा फोटो दाखवताय, सीएमचा फोटो असणार नाही तर काय? सभापती महोदय, प्रत्येक प्रश्नावर गदारोळ करू नका, त्यांना पूर्ण होऊ दे. चांगला कार्यक्रम विधिमंडळात होतोय, तुम्ही त्यांचा होऊ द्या ना. प्रत्येक गोष्टीत विधान परिषदेत गदारोळ असं तुम्ही का करता? मुख्यमंत्र्यांचा फोटो असला सभापती महोदय, दरेकर पूर्ण करा, फोटो दोन उपमुख्यमंत्री, दरेकर पूर्ण करा. आता काय 100 फोटो, दरेकर पूर्ण करा. त्याच्यामुळे हे पहा, विरोधी पक्ष सगळे सदस्यांना मला सांगायचं, प्रत्येक गोष्टीत गदारोळ करून उत्साहावरती निर्णय टाकताय. बोलायचं आणि आपला आनंद साजरा करायच्या ऐवजी राजकारण करत बसायचं, एवढ्या कोत्या मनोवृत्तीचे होऊ नका. आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो हवाय ना, मुख्यमंत्र्यांचा एवढं त्यांनी मोठं मन दाखवलं. हो, आमचा देश झाला गेलेला आहे. मी सांगते, ठीक आहे, निमंत्रणाचा विषय आम्हाला मान्य आहे भाऊ, पूर्ण करा. हे पहा, झालं का दरेकर साहेब आपलं? दरेकरांचं झालं का पूर्ण? हे पहा, प्रत्येक वेळेला जेव्हा कार्यक्रम होतो त्यावेळेला मी आता उभी आहे, तुम्ही खाली बसा. हे पहा, कुठलाही महत्वाचा कार्यक्रम असला की विधान परिषदेत गदारोळ होतो, असं बाहेर चित्र जात आहे. आणि तुम्ही कुठल्याच गोष्टी, आता खाली झालं, दरेकर तुम्हाला बोलू दिलं, खाली बसा, तुम्ही खाली बसा प्लीज. आणि थोडंसं माझं काय म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा बोलता त्यावेळेला माझ्याकडे पण काहीतरी बाजू असेल, एवढ्या नम्रतापूर्वक मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते की जी मला सांगायच्या आधीच तुम्ही गदारोळ करता सगळे मिळून, आणि तो गदारोळ खाली बसून बोलणार आहात का? मग तुम्हाला इच्छा काय की मी स्थगित करू, बाहेर हा मेसेज जाऊ दे की सगळं जग आणि भारतातली लोक आनंदात असताना आपण इथे गदारोळ करून गोंधळ घालतोय म्हणून? हा, तुम्ही असं नाही करायचं. नाही, तुम्ही आरडाओरडा करू नका, शांत राहा सगळेजण, दोन्ही बाजू ज्या आहेत त्या लक्षात घ्या. हे पहा, काल त्यांचा तो कार्यक्रम ठरला, तो त्याच्यामध्ये आपल्याला निमंत्रण मला स्वतः राहुल नार्वेकरांनी दिलं, परंतु लेखी निमंत्रण पिजन होलमध्ये जे सगळ्या सदस्यांना यायला पाहिजे होतं ते बहुतेक मिळालं नाहीये, कारण असं माझ्याकडे माहिती आहे. एक दुसरं कारण लेखी निमंत्रणच काढलेलं नसावं. परंतु मी आता या ठिकाणी कार्यक्रमाची एक संयोजक म्हणजे अप्रत्यक्ष संयोजक मी असं म्हणते, कारण मी काही विधानसभेत नव्हते. तिथे जेव्हा कार्यक्रम सन्माननीय प्रताप सरनाईक यांनी सुचवलं की एवढ्या वर्षांनी 11 वर्षानंतर माझं झाल्यावर बोलाल का, जरा 2 मिनिटं हात खाली करा, आधी करा.